ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योगारूढ मनुष्याची लक्षणं, भाग 5. ओव्या आहेत 88 ते 93 आणि गीतेचा श्लोक आहे 8. भगवंत योगारूढाची लक्षणं सांगत आहेत. श्लोक 8. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टश्म कांचन. ज्ञान व विज्ञान यांच्या अनुभवाने ज्याचे चित्त समाधान पावलेले आहे, म्हणजे विज्ञानाच्या निरासात खाली राहिलेले जे ज्ञान तद्रूपच तो बनलेला आहे, जो निश्चल आहे, जितेंद्रिय आहे, मातीचे ढेकूळ, दगड अथवा सुवर्ण यांच्या ठिकाणी ज्याची समदृष्टी आहे, जो अशा गुणाने युक्त आहे, त्याला योगी असे म्हणतात. जो हा विज्ञानात्मको भावो तया विवरता जाहला वावो मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची. अनुभवाला येणारे जे हे दृश्य जगत, त्याचा विचार करता ते त्याच्या दृष्टीने मिथ्या ठरले. मग आपण कोण आहो असे जेव्हा तो पाहावयास लागला, तेव्हा ज्ञान तेच आपण आहोत असे त्याला कळले. आता व्यापको की एकदेशी हे उहापोही जे ऐसी ते करावे ठेली आपैशी दुजेन वीण. आता द्वैत नसल्यामुळे मी व्यापक आहे किंवा मर्यादित आहे अशी वाटाघाट करण्याचे त्याच्या ठिकाणी सहजच थांबते. ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माचे नि पाडे तुके जेणे जिंतिली एके इंद्रियेगा. अशा रीतीने ज्या कोणी एकाने आपली इंद्रिये जिंकली आहेत, तो देहधारीच असतो, परंतु सहजच तो परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो. तो जितेंद्रियू सहजे तोची योगयुक्तू म्हणिजे जेणे साने थोर नेणिजे कवणे काळी. तो सहजच जितेंद्रिय आहे आणि त्यालाच योगयुक्त म्हणावे व त्याला लहान थोर असा भेद कोणत्याच वेळेला प्रतीत होत नाही. देखे सोन याचे निखळ मेरू येसने ढिसाळ आणि माती येचे डिखळ सरिसेची माने. पहा, शुद्ध सोन्याचा मेरू पर्वत एवढा ढीग आणि मातीचे ढेकूळ तो सारखेच मानतो. पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा. पहावयास गेले तर पृथ्वीची किंमतही काही नाही असे शुद्ध अमूल्य रत्न, पण तो ते दगडासारखे मानतो असा तो निरीच्छ असतो. भगवंतांनी या श्लोकात आणखी काही योगारूढाची लक्षणं सांगितली आहेत. ही लक्षणे सिद्धावस्थेस पोचलेल्या योग्याची आहेत असे दिसून येते. ज्ञान व विज्ञानाने चित्त समाधान पावलेला, निश्चल, जितेंद्रिय, समबुद्धी ही योगारूढाची लक्षणं या श्लोकात सांगितलेली आहेत. तसं पाहिलं तर मागच्या श्लोकातील लक्षणेच भाषा बदलून येथे सांगितलेली दिसतात. ज्ञानदेवांनी या श्लोकातील ज्ञान म्हणजे आत्मज्ञान व विज्ञान म्हणजे प्रपंच असे अर्थ केलेले आहेत. ज्ञानदेव म्हणतात की अनुभवाला येणारा नामरूपात्मक प्रपंच, दृश्य जगत म्हणजे विज्ञान, ते मिथ्या ठरते व मग तो केवळ आत्मस्वरूपाने राहतो. त्याच्या बाबतीत द्वैत सरून जाते. त्यामुळे मी एकदेशी की व्यापक अशी चर्चा जी पूर्वी होत होती ती आता करण्याचे कारणच शिल्लक राहत नाही. कारण पूर्वी द्वैत होते, त्यामुळे अशी चर्चा होऊ शकत होती. पण आता द्वैतच नाहीसे झाल्यावर त्या चर्चेला स्थानच राहत नाही. जसं पाण्याचा थेंब वेगळा होता, तोपर्यंत त्याचा आकार केवढा, तो कशात होता वगैरे विश्लेषण केले जाऊ शकत होते. पण तोच जर समुद्रात पडला तर मग समुद्र रूपच होतो, तो त्यातून वेगळा काढून दाखवता येणार नाही. तद्वत ज्ञानी मनुष्य सुद्धा परब्रह्म स्वरूप होतो. त्यामुळे तो देहधारी असून सुद्धा परब्रह्माच्या तोडीचा होतो. लहान थोर असा कोणत्याही प्रकारचा भेद त्याच्या दृष्टीला दिसत नाही. एक अखंड एक रस अशी परमात्मा वस्तूच त्याच्या अनुभवाला येत असते. सर्व परब्रह्म स्वरूपच पाहत असल्यामुळं ही माती, हे सोने, हे रत्न अशा प्रकारचा भेदही त्याच्या प्रतीतीला येत नाही. आता भगवंत पुढच्या श्लोकात योगारूढाची आणखी काही लक्षणं सांगतील. तो भाग आपण उद्या पाहू.